नमस्कार. मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये मी सविता सुर्वे आपलं स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत डेझी फ्लावरचे हेअरबँड. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला हिरव्या कलरची लोकर लागणार आहे. मॅजिक रिंग बनवून घेऊया. मॅजिक रिंगमध्ये सुरुवातीला एक साखळी आणि 6 सिंगल क्रोशिया म्हणजे 6 मुके खांब. पहा, सिंगल क्रोशिया एक, असे आपल्याला 6 सिंगल क्रोशिया लागणार आहेत. 2 3 4 5 6. आता आपण हा धागा ओढून घेऊया आणि सर्वात सुरुवातीच्या सिंगल क्रोशियाला स्लिप स्टिचद्वारे अटॅच करून घेऊया. हा आपला पहिला राऊंड झाला. इथे आपले 6 सिंगल क्रोशिया झाले. आता आपण एक साखळी घेऊया आणि प्रत्येक एका सिंगल क्रोशियामध्ये 2 सिंगल क्रोशिया, असा आपला दुसरा राऊंड. आणि इथे आपले 12 सिंगल क्रोशिया होतील. पहा, एक साखळी घेतली आणि प्रत्येक एका सिंगल क्रोशियावर 2 सिंगल क्रोशिया विणायचे आहेत आपल्याला. 1 आणि 2. तर हा फुलाचा मागचा भाग होतोय. याच्यात आपण हेअरबँड टाकणार आहोत. मग ते व्यवस्थित पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक मुक्या खांबावरती किंवा प्रत्येक सिंगल क्रोशियावरती आपले 2 सिंगल क्रोशिया आलेले आहेत. तर मी ही दुसरी ओळ किंवा हा राऊंड पूर्ण करून घेते आणि सर्वात सुरुवातीच्या सिंगल क्रोशियावर आपण स्लिप स्टिचद्वारे अटॅच करतो. आता आपण इथे एक साखळी घेऊया, एक चैन, आणि आता इथे आपण रबर बँड लावूया. मी सुईमधून सुई बाजूला काढून घेतली आणि या धाग्यातूनच आत टाकून घेते. थोडंसं लूज सोडूया धागा, म्हणजे आपल्याला तिथे एक सिंगल क्रोशिया करता येईल. हे पहा, इथे आपल्याला एक सिंगल क्रोशिया बनवायचा आहे, म्हणजे आपला रबर आहे तिथे अटॅच होईल. हे बघा, माझा हा सुरुवातीचा एक सिंगल क्रोशिया झाला आहे. पुढच्या सिंगल क्रोशियात आपण 2 सिंगल क्रोशिया करणार आहोत. त्याच्या पुढच्यामध्ये एक सिंगल क्रोशिया, त्याच्या पुढच्यामध्ये 2 सिंगल क्रोशिया. हे असं आपलं पूर्ण ओळ विणणार आहोत. पण आपण आधी 6 सिंगल क्रोशिया, जे 12 सिंगल क्रोशिया झाले, 6 सिंगल क्रोशिया विणून घेणार आहोत. आणि मग तुम्हाला दाखवते रबर आपण पुन्हा कसं विणकामात अडकवणार आहे ते. हे पहा, हा मला रबर विणकामात घ्यायचा आहे. आता मी इथे थोडंसं लूज घेते टाका, आणि जो आपण विणत होतो त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशियामध्ये सिंगल क्रोशिया विणून घ्यायचा आहे. हे पहा, रबर मी अटॅच करून घेतलं आहे. आणि आपण आता इथे सिंगल क्रोशिया बनवतो आहे. आता आपण हा पूर्ण राऊंड विणून घेऊया. एक सिंगल क्रोशिया, 2 सिंगल क्रोशिया असं विणकाम होतं आपलं. हा आपला तिसरा राऊंड आहे आणि आपल्याला राऊंड कंप्लीट झाल्यावर 18 सिंगल क्रोशिया भेटतील इथे.
सर्वात सुरुवातीचे जे आपण रबरभोवती एक सिंगल क्रोशा घेतला तर तिथे मी स्लिप स्टिच जरी अटॅच केले आणि आता आपण इथे एक साखळी करूया. हे पहा, एक साखळी. आता आपला चौथा राऊंड आणि शेवटचा राऊंड असेल. इथे आपले एकूण 24 सिंगल क्रोशिया झाले पाहिजेत. सुरुवातीच्या सिंगल क्रोशियावर एक सिंगल क्रोशिया, पुढच्यावर एक आणि त्याच्या पुढच्यावर 2. पूर्ण राऊंड असंच विणकाम असणार आहे. हा एक, पुढच्यावर एक, त्याच्या पुढच्यावर 2 असं पूर्ण राऊंड विणून घेऊया आपण. एक आणि तिथेच दुसरा. असे आपले 24 सिंगल क्रोशिया होतील आपला राऊंड पूर्ण झाल्यावर. आजकाल हे फ्लावरचा हेअरबँडचा जास्त ट्रेंड आहे. तर आपलं हेअर एक्सेसरीज स्पेशलमध्ये आपला डेझी फ्लावरचा आपण हेअरबँड बनवलं आहे. त्याच्यानंतर आपण आणखी वेगवेगळ्या फुलांचं बनवूया. तर त्याचे मी व्हिडिओ नक्की तुम्हाला टाकेल. हा आपला राऊंड पूर्ण झाला आहे. तर इथे मी स्लिप स्टिचद्वारे अटॅच करते आणि आता मी आपला धागा कापून घेते. एक साखळी घेतली आणि मग धागा कापून घेते. तर हा झाला आपल्या फुलाचा मागचा भाग. आणि आता मी पुढचा भाग विणणार आहे. तर मी ते पिंक कलरचा फ्लावर बनवणार आहे. तर मी त्याचा मधला जो फुलांचा जो मधला भाग आहे तो व्हाईट कलर किंवा पांढरा कलरने विणणार आहे. तर इथे बघा मी पांढरा कलर घेतला आहे. तर मी इथे मॅजिक रिंग सेम आत्ता गोल विणला ग्रीन कलरचा तसाच विणायचा आहे. फक्त त्याच्यात आपण रबर टाकला, हा प्लेन घ्यायचा आहे. तर इथे मी एक साखळी घेतली आहे मॅजिक रिंग बनवून आणि आता मॅजिक रिंगमध्ये मी 6 सिंगल क्रोशे बनवणार आहे. सेम तीच कृती आहे. 2 3 4 5 जर आपण मॅजिक रिंगचा धागा ओढून घट्ट घ्यायचा आणि सुरुवातीचा जो सिंगल क्रोशा होता तिथे आपण स्लिप स्टिचवर अटॅच करायचा. आता एक साखळी, पुढच्या प्रत्येक सिंगल क्रोशियावर 2-2 सिंगल क्रोशिया, प्रत्येक सिंगल क्रोशियावरती 2-2 सिंगल क्रोशिया असा राऊंड राहणार आहे. म्हणजे आपल्या इथे सुरुवातीचे 6, नंतरचे 12, तिसऱ्या राऊंडचे 18 आणि चौथ्या राऊंडचे 24 असे 24 सिंगल क्रोशिया आपल्याला पाहिजेत. तर दुसऱ्या राऊंडचे आपल्या प्रत्येक सिंगल क्रोशिया 2-2 सिंगल क्रोशिया असं विणकाम चालू आहे. हे झाले आपले 6. सर्वात सुरुवातीचा जो सिंगल क्रोशिया होता तिथे मी स्लिप स्टिचने अटॅच केले आणि आता आपण एक साखळी घ्यायची. तिसरा राऊंड करायला सुरुवात करतोय. सुरुवातीला हे पहा, एक सुरुवातीच्या सिंगल क्रोशिया 1, त्याच्या पुढच्यामध्ये 2, त्याच्या पुढच्यामध्ये 1, त्याच्या पुढच्यामध्ये 2 असं पूर्ण राऊंड विणणार आहोत आपण. इथे आपले 18 सिंगल क्रोशिया होतील. हे पहा, आपला राऊंड पूर्ण झाला आहे. तर मी सर्वात सुरुवातीचा जो सिंगल क्रोशिया होते इथे स्लिप स्टिचद्वारे अटॅच करते. इथे एक साखळी घेते मी आणि पुढच्या सिंगल क्रोशियावरती एक सिंगल क्रोशिया, पुढच्यावरती एक सिंगल क्रोशिया आणि त्याच्या पुढच्यावरती 2, म्हणजे 2 एक सिंगल क्रोशिया आणि त्याच्या पुढच्या 2 सिंगल क्रोशिया असं विणकाम करणार आहोत आपण. आणि इथे आपले
24 सिंगल क्रोशे होतील, 24 मुके खांब होतील. खूप सुंदर दिसतात हे फ्लावर केसांना. हे पहा, आता माझं विणून झालेलं आहे पूर्ण. मी इथे स्लिप टिचद्वारे अटॅच करते. एक साखळी घेते आणि धागा कापून घेते. आणि पण आता ही उलटी बाजू आहे, ही आत गेली पाहिजे आणि आपण याचीही उलटी बाजू आत घालवली आहे, सुईची बाजू बाहेर ठेवली आहे. तर आपण हे धागे ते आतमध्येच हाईड करणार आहोत विणतानाच. आता हा मी बेबी पिंक कलर घेतला आहे, गुलाबी रंग. याची मी स्लिप नॉट केली आहे आणि आता आपण हे दोन्ही राऊंड एकत्र घेणार आहोत पाकळ्या बनवण्यासाठी. हे पहा, कुठल्याही एका ठिकाणी आपण हे पहा एका सिंगल क्रोशियावरती सुरुवात करतोय. पाठीमागचा पुढचा बरोबरच घ्यायचा एक साईड. हे पहा, आता आपण इथे 3 साखळ्या घेणार आहोत. 1 2 आणि 3. आता आपण पुढच्या सिंगल क्रोशियावरती ट्रिपल खांब घेणार आहोत. पहा, आपण नॉर्मली एकदा वेढा घेतो, तर आपण इथे 2 वेढे घेतो आहे, म्हणजे हा ट्रिपल क्रोशिया. हे बघा, एकदा घेतो तेव्हा आपण डबल क्रोशिया म्हणतो, दोनदा घेतो तो ट्रिपल क्रोशिया होतो. हे पहा, आपण पाठीमागचं पण बाजू तुम्हाला दाखवते. हे बघा, दोन्ही ॲट अ टाईम घ्यायचं आहे, एकाच वेळेस दोन्ही पण टाके आले पाहिजेत आपले. हे पहा, माझ्याकडे आता सुईवरती 4 टाके झालेत, तर मी त्या 4चे 3, 3चे 2 आणि 2चा 1 असं विणलं. हा आपला ट्रिपल क्रोशिया झाला. पहा, मी परत दाखवते. 4 झाले, 4चे 2 केले, 2चा 3, 3चे 2 आणि 2चा 1, 4चे 3, 3चा 2, 2चा 1 असा 3 साखळ्या. आणि पहा, याच्या पुढच्या सिंगल क्रोशियावरती स्लिप टिचद्वारे अटॅच करणार. आणि जिथे अटॅच केलं इथेच आपण 3 साखळ्या घालून पुढच्या पाकळीची सुरुवात करतोय. हे पहा, 1 2 3, 3 साखळ्या घातल्या आणि पुढच्या साखळीची सुरुवात केली. तर आता आपल्याला पुढच्या सिंगल क्रोशियावरती ट्रिपल खांब घ्यायचं. हे पहा, ट्रिपल क्रोशिया. 1 2 आणि 3, म्हणजे आपण 3 वेळा सोडतो. पुन्हा तिथेच आपण दुसरा ट्रिपल क्रोशिया घेतला आहे आणि आता साखळी 3 साखळ्या घेते आणि हा आपण पुढच्या सिंगल क्रोशियावर घेतोय. हे पहा, तो सोडलाय आपण आणि त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशियावर घेतोय. स्लिप टिचद्वारे अटॅच करायचं. एक 2 3. आता हे पुढच्या पाकळीसाठी. तर मी आता हे पाकळ्या बनवून तुम्हाला दाखवते. आता आपल्याला याच्यात फर घालायची. तर थोडीशी मी जागा ठेवली आहे 2-3 पाकळ्यांची, जेणेकरून आपल्याला फर आत घालता येईल आणि मग पूर्ण पाकळ्या घालून बंद करायचे. हे पहा, आता आपले फर घालून घेऊया. झाले घालून. आता आपण या राहिलेल्या आपल्या 2 पाकळ्या त्या पूर्ण करूया. आपला डेझी फ्लावर तयार झाले. इथे मी धागा कापून घेते
आणि आपण हे धागे हाईड करायचे. पहा किती छान वाटते. आता मी ते धागा हाईड करून घेते. आणि हे माझं डेझी फ्लावर हेअरबँड तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटद्वारे जरूर सांगा. माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.